हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत तर आजच्या तारीखला आपण किती दिवस, किती महिने आणि किती वर्षाचे झालो. तर आजची तारीख आपल्या समोर दिली आहे 15/7/2025 आणि इथं बघा डेट ऑफ बर्थ दिलेली आहे 23/10 मंथ आणि 1998 तर हा जो व्यक्ती राहणार तो किती दिवस, किती महिने आणि किती वर्षाचे आहेत ते आज आपण बघणार आहोत. अगोदर आपली कन्सेप्ट क्लिअर करून देतो. 1 मंथ म्हणजे होतात 30 डेज आणि 1 इयर म्हणजे होतात 12 मंथ होतात. तर याच्यामध्ये अगोदर बघायचे 15 मधून आता 23 मायनस होऊन राहिले का? नाही होऊन राहिले. तर अशा वेळेस काय करायचं, 1 मंथ इकडे घ्यायचं. 1 मंथ म्हणजे किती होते? 30 डेज. ते इथे घेऊन टाकायचे, 30 डेज इथं घेऊन टाकायचे, म्हणजे इथं 1 महिना इकडे घेतला, त्यामुळे इथे किती येणार आता? 6 येणार. जे आपण इथे 6 राहिले. आता या दोघांची आपण ऍडिशन केली, 30 + 15 म्हणजे किती झाले? 45. 45 मधून जर आपण 23 जे मायनस केले तर किती होतात? 22 डेज होतात. नंतर करायचं 6 मधून 10 मायनस होते का? नाही होत. मग अशा वेळेस आपल्याला काय म्हणतात? 1 इयर म्हणजे होतात 12 मंथ, म्हणजे 1 इयर इकडे घ्यायचे आणि 1 इयर मध्ये किती मंथ असतात? 12 मंथ होतात. ते इथे आपण घेतले आणि इकडे किती राहणार? 2024 राहणार. या दोघांची आपण ऍडिशन केली, ऍडिशन किती होते? 18 होते. आता मांडून चला 18 मधून जर आपण 10 मायनस केले तर काय होतात? 8 होतात. तर हे झाले 8 मंथ. आता 2024 मधून जर आपण 1998 जे मायनस केले तर इथे किती होणार बघा आता? 26 इयर्स. म्हणजे हा जो व्यक्ती आहे तो आजच्या तारीखला 22 डेज, 8 मंथ आणि 26 इयर्सचे आहे. या ट्रिकद्वारे तुम्ही सुद्धा बघू शकता का आजच्या तारीखला तुम्ही किती दिवस, किती मंथ आणि किती वर्षाचे आहात. तर अशाच प्रकारच्या शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.